काढीन मी दिवस आपला. मला माझ्या पोरीची आणि बायकोची काळजी वाटते. बाकी काही नाही. जगात एवढी माणसं जगतात की कसं मी बी जगीन आपल्या इकडे तिकडे कुठे. अहो बोला ना काहीतरी. माझ्या भावाला असं वाऱ्यावर सोडणार आहे का? बाहेरच्यांना एवढी मदत करता, मग माझ्या भावाला केली तर काय बिघडतंय? मी मदत करणार नाही असं म्हणालोय का? आम्ही विचार करतोय कशा प्रकारे मदत करता येईल. प्रदीपराव, जोपर्यंत तुम्हाला अडचण आहे तोपर्यंत तुमच्या राहण्याची व्यवस्था आम्ही करतो. काळजी करू नका. लई उपकार झाले भाऊसाहेब आमच्यावर. लई उपकार झाले. ही उपकार आयुष्यात विसरणार नाही मी. बघा आयुष्यात विसरणार नाही उपकार तुमचे. बसा बसा. नातं नसलेले लोक आमच्याकडे येतात, आम्ही त्यांना मदत करतो. तुम्ही आमच्या नात्यातले आहात, ते बायकोच्या. या अडचणीत आम्ही तुम्हाला मदत करणार नाही असं कसं शक्य होईल? तू मी पण जो तोच विचार विचार- करते जो मी विचार करतोय. मला कळना झालंय की अचानक एवढी वाईट वेळ कसं काय आली बरं त्यांच्यावर. एवढं सगळं कर्ज कशासाठी घेतलं असेल मामानं? म्हणजे तू मामांच्या परिस्थितीचा विचार करत होतास वे? हो. तू कशाबद्दल विचार करत होतीस? हा? नाही नाही काय नाही. कृष्णा, कळतंय मला. अंतरा घरात आली म्हणून अस्वस्थ झालीस ना तू? नाही नाही, मी कशाला अस्वस्थ हो? मी काय आज ओळखत नाही तुला. उगाच खोटं बोलू नकोस. अरे खरंच तुला जो प्रश्न पडलाय ना तोच मला बी पडलाय. मामा मागा आले होते तेव्हा त्यांची परिस्थिती बरी होती ना? अगं नुसती बरी नाही, लय चांगली होती. एक विचारू का? नको. अगं तुला परवानगीची काय गरज आहे कृष्णा? विचार की. ते तू आणि अंतरा तुमचं लग्न ठरलं होतं ना? मग अंतरा तुझ्या म्हणजे तू अंतराच्या काय नाही. कृष्णा, नाही. तुझ्या जी मनात आहे तू जसा विचार करतेस ना. दाद्या, बेस्ट ऑफ लक. होऊन जाऊन दे. गुले हात सोड माझा. नको अजिबात धरू. नाही नाही, मी वीज पिणार म्हणजे पिणार. सोड माझा हात. नाही चालणार मला हे. तू हात सोड म्हणजे सोड. मी सांगितलं ना. गुले सोड मला. हे सोड मला. नको धरू ना मला. मामा विष. अहो मामा काय करताय? नाही मला पिऊन देत. मी माझ्या सांगण्यात काही अर्थ नाहीये आता. तू नको म्हणून सोड ना मला. मला वीज प्यायलाच पाहिजे. काय येडपणा करतोयस तू? नका असं करूस. भाऊसाहेब, भाऊसाहेब बघा क्या हो, ह्यो कसला येडपणा करायला निघालाय. आयुष्य संपवायला निघालाय. दादा रंजे, एक पाऊल सुद्धा तू पुढे येऊ नकोस. मी माझ्या पोरीचं भलं करू शकत नाही. माझ्या जगण्याला काय अर्थ आहे? पिऊ दे वीज मला. काय वेडेपणा आहे हा? आणा ती बाटली इकडे. जरा जरा तुम्ही तरी पाहता. नाहीतरी तुम्हाला मुलगी नसल्यामुळं मुलीचं लग्न मोडलं तर काय दुःख असतं तुम्हाला काय माहितीये? मला कळत नाही. मीच वीज पितो माझ्या हातानं म्हणजे कळेल तुम्हाला. त्या माझ्या अंतराचं लग्न मोडल्यापासून एक दिवस ती हसत खेळत राहिलेली नाहीये. तिचं असं उदास चेहरा नाही बघवत हो मला. कशाला मग मी जगू? नाही मी मरणार. हे वीजच पिऊन मरतो बघा. त्याशिवाय काही घर नाहीये. हे बघ, हे वीज आहे वीज. नाही थांबा. हे सगळं माझ्यामुळे झालं ना. मीच पिते हे विष. का थांबवलं मला? भाऊसाहेब मला बोलू द्या. तसं मी जगून काय करू आता? शांत हो पुरे. आज तू हे विष प्याली असतीस ना
तर आम्ही स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. आम्ही तुझ्यावर अन्याय केला असं तुझं मत आहे ना? मग तुझ्या बाबतीत न्याय सुद्धा आम्हीच करू. आम्ही तुझं लग्न लावून देणार, तुझ्यासाठी चांगलं स्थळ बघणार आणि थाटामाटात तुझं लग्न लावून देणार. हा तुला या भाऊसाहेब विधातेचा शब्द आहे. ऋतिक, हा भाऊ. जरा प्रदीप सारिकार आणि अंतराला बोलवणार. होय भाऊ. आई, रायकृष्णा, रंजना, गुली, बाहेर या. या आत या. हा, या मामा या. अरे भाऊ, असे एकदम समजेसने कशाला बोलवलंस? आम्हाला जरा सगळ्यांसमोर एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. काय झालं भाऊ? काय अडचण आहे का? काय चुकीचं घडलंय का? नकळत एक चूक घडली होती, ती सुधारायची आम्हाला. अंतरासाठी आम्ही एक खूप चांगलं स्थळ पाहिलं. हिचे फोटो त्यांना दाखवले, त्यांना पसंतही पडले. ते विचारत होते आम्हाला की मुलगी बघायला कधी येऊ. आम्ही म्हटलं चांगल्या कामाला उशीर कशाला, आजच येत आहेत ते. मम्मी, आता मजा येणार, शॉपिंग करायला मिळणार. राया, मुलाकडची मंडळी बस स्टॉपवर येतील, तुम्ही त्यांना घ्यायला जा. होय भाऊसाहेब, लगेच जातो. प्रदीपराव, तुम्ही सगळी मुलाला नीट बघून घ्या, म्हणजे आपल्याला लगेच पुढची बोलणी करता येईल. अंतराचं लग्न आपण धूमधडाक्यात लावू. रंजना, मुलांकडच्या पाहुणचारात काहीच कमी राहिली नाही पाहिजे, याची तुम्ही काळजी घ्या. हो, नका काळजी करू. कृष्णा ये. अंतरा, थोडी छानपैकी तयार हो, मुलाकडचे येतच असतील. भाऊसाहेब, पण हे काय असं का तोंड पाडलंयस? अगे, ठीक आहेस ना तू? तुला ते आलेलं स्थळ आवडलं नाहीये का? हे बघ, आवडलं नसेल ना तर सरळ जाऊन भाऊसाहेबांना सांग, ते तुला लगेच. आणि काय करू? आयुष्यभर एकटी राहू? माझ्याकडे हो म्हणण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये ग. अगं, असं का म्हणतेस? मग दुसरं काय म्हणू? आता आयुष्यात कोणाला ना कोणाशी तरी लग्नाची गाठ बांधावीच लागणार ना. त्याच्याशी लग्न करायची स्वप्न बघितली होती, तो तर तुझ्याशी लग्न करून मोकळा झाला. कृष्णा, अगं राग नको मानून घेऊस. मला माहितीये तुझी काहीच चूक नाही. पण काय आहे ना, ज्या घरात यायची, राहायची, बायको व्हायची, सून म्हणून वावरायची स्वप्न बघितली होती, त्या घरात आता असं पाहुण्यांसारखं यावं लागतं, आश्रितासारखं राहावं लागतंय. नाही सहन होत ग मला. तू लग्नाला उभी राहिली नसतेस तर आज मी या घरची सून असते. ही सल मला कायमच टोचत राहते. तू मनाला लावून नको घेऊस. आपल्याला नको ही सोयरी आणि हिसून नकोय आपल्याला. अहो, काय बोलताय हे? काय झालं ते तरी सांगा. ते पण आम्हीच सांगायचं का? या मुलीचं पहिलं लग्न भर मांडवात मोडलं हे आधी का नाही सांगितलं तुम्ही? आम्ही अशा मुलीला आमची सून करून घेऊ शकत नाही. काय? हिचं पहिलं लग्न मोडलंय? शांत व्हा. हो, पण मी सांगतो नक्की काय झालं ते. त्याची काय गरज नाही भाऊसाहेब. भर मंडपात लग्न मोडले, हिच्यातच काहीतरी कमी असणार. ही गोष्ट तुम्ही आमच्यापासून लपवाय नव्हती पाहिजे. आणि एवढं सांगण्यासारखं महत्वाचं आम्हाला काही वाटलं नाही म्हणून आम्ही सांगितलं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, हे जे काही झालं त्याच्यात आमच्या अंतराची काहीही चुकी नव्हती.
अहो चूक नसती तर कशाला कोण लग्न मोडेल? उगाच फसवू नका आम्हाला. अशा लग्न मोडलेल्या मुलीला आम्ही आमच्या घरची सून करून घेऊ? हो, मोडलंय तिचं लग्न. म्हणून तिला लग्न करायचा अधिकार नाहीये का? तुम्हाला माहित आहे का तिचं लग्न का मोडलं, कसं मोडलं? मोडलंय तिचं लग्न म्हणून ती एखाद्याच्या घरची सून व्हायच्या लायक नाहीये असं का वाटतं तुम्हाला? आओ, तिचा स्वभाव कसा आहे, ती घर संसार कसा सांभाळेल हे बघा ना. घराला पुढं कशी घेऊन जाईल हे बघा. का तिचं लग्न मोडलंय म्हणून तिला नकार देण्यात कसला आलाय हो शहाणपणा? तुम्ही काय पण मारा, पण लग्न मोडणं हे काही चांगलं लक्षण नाहीये. कधीच पुसल्यानं जाणारा डाग असतो हा तिच्या आयुष्यावर. कसला डाग, कुठला डाग, आणि कोण या सगळ्याला डाग म्हणतं? तुमच्या जुन्या चष्म्यातनं बघायचं बंद करा या सगळ्या गोष्टींकडे. जरा तरी त्या समोरच्या मुलीच्या मनाचा विचार करा. एक वेळ तुम्हाला तिचा स्वभाव आवडला नाही म्हणून तुम्ही नकार दिला, आम्हाला काही वाटलं नसतं. पण फक्त तिचं लग्न मोडलंय म्हणून तिला नकार दिला. खरं तर हा असा विचार करणं, हा विचारच या समाजाला लागलेला डाग आहे. ए बाई, बास झालं तुझं लेक्चर. लय बोललीस तू. 4 पुस्तकं शिकली असशील म्हणून असं भाषण देतीस, पण आम्हाला 4 लोकात राहायचं असतं, जायचं असतं. काय ठरवलंय तुम्ही? कोणी मुलगा आहे का तुमच्या डोळ्यासमोर? राया, आम्ही तुम्हाला काहीतरी विचारतोय. भाऊ, एक मुलगा आहे, विराज पवार. चांगला शिकलेला आहे, पण फक्त त्याच्याकडे नोकरी नाही. त्याला जर नोकरी दिली ना तर चांगलं आणि प्रामाणिकपणानं काम करत आणि अंतराला बी सुखी ठेवत. मी बी बघतेच लगीन कसं होतंय. तुमच्या विश्वासातला असेल तर शब्द टाकून बघा. बाकी राहिलं त्याच्या नोकरीचं तर आम्ही बघून घेऊ. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही शब्द दिलाय आणि दिलेल्या शब्दाला तुम्हाला जागावंच लागेल. हो भाऊसाहेब, मी आजच त्या मुलाशी बोलतो. ठेवली. मम्मी काय शोधतेस? अरे चाकू नाही तर दोरी सुट्ट्या. तुला माहित आहे का कुठे ठेवली? दे बरं तेवढी मला जरा. काय, कशाला? मम्मी मम्मी असं काय करतेस मम्मी? तुला असं करतोय नाही मी. अगं मम्मी, तर अंतरात लग्नाचं कशासाठी घेते तू? मामा बघतील काय करायचं ते. तू नाही काय असं करू मम्मी. अगं एकुलती काय आहे माझी मम्मी. तू अगं अयो. तोंड बंद कर. तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? मी कशाला कुणासाठी जीव देईन? मी जीव देणारातली नाही, घेणारी आहे. मग ही दोरी कशासाठी घेतली? धमाका कराय. मम्मी आता दोरीने कुठं धमाका करणार आहेस? हे बघ, एखादं काम जर का सरळ मार्गे होईत नसेल का नाही तर बॉम्ब फोडायला लागतोय. मम्मी तुझ्याकडे बॉम्ब आहे? अगं मम्मी. अरे बधीर, म्हण हाय तशी म्हण. ऋतिक, कसं होयाचं र तुझं? मास्तर का नाही लय काळजी लागल्या बघ. तू एक काम कर, त्या पेटीत का नाही बदाम ठेवली ती खा. हा, तोवर मी आलीच बॉम्ब फोडून येते. मग कुठला बॉम्ब फोडणार काय माहिती. काय चाललंय काय या घरात? कुणीही येतं, माझ्या लग्नाचा निर्णय काय घेतं, माझ्या लग्नाची जबाबदारी काय घेतं? अरे पण मला तरी विचारा, मला लग्न करायचंय की नाही ते. अगं अंतरा, तुझं सगळं पटतंय मला, पण आता तरी आपल्याकडं भाऊसाहेबांनी राहायचं ऐकण्याशिवाय पर्याय नाहीये. मग शोधा पर्याय. मी कुठल्या तरी फटीचर माणसाशी लग्न करून माझ्या आयुष्याची वाट लावून घेणार नाहीये. आज कसं तरी लग्न मोडलं म्हणून वाचलो. उद्या कुणीतरी माझं लग्न मोडलं हे ऐकून पण माझ्याशी लग्न करायला तयार झालं तर काय करणार होत आपण? आणि कोण आहेत ती फटीचर माणसं? काय लायकी आहे त्यांची माझ्याबद्दल काहीही बोलायची?
मी हे असलं काही ऐकून घेणार नाही, आधीच सांगून ठेवते. मला श्रीमंत घरात सून म्हणून जायचंय, पैसा पाहिजे मला. हो, पण हे भाऊसाहेबांना आणि राहायला कोण सांगणार? तुम्ही जाऊन सांगा. माझ्या मनासारखं स्थळ मिळालं नाही तर मी जीव देईन, पण मी लग्न करणार नाही, मी आधीच सांगून ठेवते. कशासाठी म्हणजे? कारखान्यावर यायचं नाही का तुला? अरे देवा, तुला सांगायचं विसरले, मी आज कारखान्यात नाही येणार आहे. का? आज जरा घरातलं बघावं म्हणते. घरातलं वातावरण बघतोयस ना राया, त्यात अंतराची मनस्थिती बी ठीक नाहीये. तिला माझी गरज आहे आणि तिला असं एकटं सोडून येणं मला काय बरोबर वाटत नाही. त्यामुळे आज नाही येणार कारखान्यात. अजून बी तुझ्या मनातनं गेलं नाही ना? काय? हेच तुझ्यामुळं अंतरावर अन्याय झालाय ते. कृष्णा, अगं किती मनाला लावून घेशील? बास झालं. ही मनावरचं ओझं उतरव लवकर. आणि तू नव्हतं तिला सांगितलं लग्नाच्या मंडपातनं निघून जायला. मला तर भीतीच वाटायला लागली आहे बघ. तुला जर असंच वाईट वाटत राहिलं ना तर एक दिवस तूच माझं लग्न अंतराशी लावून देशील. ते शक्यच नाही. तू फक्त माझा आहेस, माझा. आणि पुढच्या 7च काय, कुठल्या बी जन्मात मी तुला कुणाचंच होऊन देणार नाही. तुझी 7 कधीच सोडणार नाही. राहू दे, आत्ताच साथ सोडतेस. साधी कारखान्यात पण येणं झाले माझ्या संग. अरे राया, एकच दिवस येत नाही, ते पण अंतराला माझी गरज आहे म्हणून. लगेच ऐकवायची काही गरज नाहीये. तुझ्या नवऱ्याला बी तुझी गरज आहे, ही सुरू नको म्हणजे झालं. मला बी कळा नाही बघ, पण असेल तिचं काहीतरी कारण. आणि ऋतिक नात्यातला आहे, घरातला आहे, तिला वाटलं असेल तो सुखात ठेवल. अरे हो, पण तिला श्रीमंत घरातलं सून व्हायचं होतं ना, पैसेवाल्या नवऱ्याशी लग्न करायचं होतं अशी तीच म्हणली होती. पण अरे तिकडं तर नोकरी पण नाहीये. आणि असं बघायला गेलं तर त्याचं स्वतःच म्हणावं असं काहीच नाहीये राया. पण तरी पण अंतराने होकार का दिला असेल? मला नाही माहिती तिने असं का केलंय, पण तिला अनोळखी माणसासोबत लग्न करायला भीती वाटत असेल म्हणून ती ऋतिकला हो म्हणली असेल. पण सगळ्यात महत्वाचं आहे की तिचं लग्न ठरल्यामुळे भाऊसाहेबांच्या मनावरचं ओझं कमी झालं आणि त्याचाच मला सगळ्यात जास्त आनंद आहे. ते आहे, पण कृष्णा नको या सगळ्याचा विचार करू. अंतर आणि गुली मावशी बघतील ना. बर चल, मला लय कामं बाकी आहे. ती नक्की काय कारण असेल अंतराने या लग्नाला होकार देण्याचं? त्याच्यामुळं ते लाखात योग दिसला पाहिजे. जर का गावातल्या कुणाला तुमची कापडं आवडली नाही का नाही, तर ह्या गावात तुमचं दुकान काय राहत नसतंय बघा. अहो तशी काय काळजी करू नका, कपड्याची तर काळजी सोडा तुम्ही. तुम्हाला माहित आहे का, मी अशी कापडं शिवतो का नाही, लोक मला भांडा येतात ही कापडं अजून कशी फाटली नाहीत म्हणून. तुम्हाला माहित आहे का, ह्या गावातल्या मोठ्या ऑफिसर पासनं सरकतच्या जोकर पर्यंत समध्याचे कपडे शिवलेत मी. अहो सरकतचा तंबू सुद्धा शिवलाय. तेवढं तुम्ही पैशाचं बघा की. नाही म्हणजे ऍडव्हान्स भेटला असतं तर बरं झालं असतं. काम करायच्या आधी पैसे पाहिजे तुम्ही तुम्हाला. बर तुम्ही एक काम करा, भाऊसाहेबांकडनं घ्या. भाऊसाहेबांकडनं? अहो ती कधी नाही म्हणणार आहेत वय, मला उलट डबल पैसे देतील. पण कसं आहे ना, तुमच्या मुलाचं लग्न आहे, मग मुलाच्या लग्नात आईचा मान असतो. तुम्हीच बाकी पैशाचं देती. असलं मान मला भिकला लावतील. होय हो, अंतर कोण आहे? मामाची पोरगी माझ्या. तुम्हाला पसंत केलं तसं नाही. हा ठीक आहे. निघा. मम्मी मला नाही एवढं लवकर लग्न करायचं. मग काय म्हातारा झाल्यावर करतोस का? हा, आणि तेव्हा तुला पोरगी तर कोण देणार आहे? अरे ऋतिक ऐक माझं, अंतरा चांगली शिकलेली पोरगी आहे आणि दिसायला बी तुझ्यापेक्षा लाखपटीनं बरी आहे. तिला जर नोकरी लागली की नाही 1 लाख रुपये महिन्याला पगार घरात आणेल ती. आणि तुझं काय, तुझा ना कामाचा पत्त्या ना शिक्षणाचा, आणि तरी बी लग्नाला नाही म्हणतोस. अरे चांगली लॉटरी लागली आहे ती बक्की. मला को तुझी लॉटरी. मम्मी लग्नानंतर त्या अंतराचा खर्च कोणाला झेपणार आहे?
तिला गाडी बिडी असला नवरा पाहिजे. मी कुठं आणू गाडी मम्मी? आणि तसं बी तूच बोलली ना आता मी काय कामाचा नाही म्हणून, मग लग्नाची काय कशाला करू मी? तुझ्याकडनं का नाही तुला खायला घातलेला बदामाचा समजा खर्च वसूल केला पाहिजे. अरे अंतरा बरोबर लगीन झाल्यावर भाऊसाहेबांकडनं तुला नोकरी मागून घेऊ की, ती बी आधीपेक्षा चांगली. तुला जी पाहिजे ती नोकरी मागता येईल. अगं मम्मी ऐक की मी काय तू का नाही असं ऐकायचं नाहीस. ऐको मम्मी, ऐको मम्मी, अगं मम्मी बस मम्मी, अगं ऐको ऐको. बोल, करणार आहेस का नाही लगीन? करणार आहेस का नाही? अगं मम्मी लग्न लावायचं म्हणतीस माझं, आणि बारक्या बारक्यात मारती पण होय. मग काय करू तर? गप लगीन करायचं. मी लगीन ठरवून आले बघ, त्याच्यामुळे अजिबात माघार घ्यायची नाही. त्याच्यामुळे लगीन कोण लावून देणार? भाऊसाहेब. त्याच्यामुळे खर्च कोण करणार? भाऊसाहेब. त्याच्यामुळे तू अजिबात काळजी करू नकस. काळजी कशी करू नको? हा, अंतराचं लग्न झाल्यानंतर दिदी तिला मला इथं हाकलू. हिचं कारण पुढं करून तशी तरी आम्ही इथं जागा मिळवली, पण अंतराचं लग्न झाल्यानंतर ते कशाला मला इथं ठेवतील? का नाही ठेवणार? तुम्ही इथं राहायचं का नाही राहायचं ही ठरवणार ते कोण? एकदा का अंतरा ह्या घरात लगीन करून आली का नाही की मग ह्या घरावर मालकी हक्क फक्त आमचा, आणि मग आम्ही दोघीच ठरवणार कुणी काय करायचं, कुठं राहायचं. नाही ह्या विधात्यांची समधी प्रॉपर्टी आम्ही आमच्या नावावर केली का नाही तर नाव सांगणार नाही. काय ग अंतरा? हो गुली आत्या, विधात्यांचं सगळं आपलं असणार आहे. आपलं. कृष्णा, ठीक आहे, सगळं काम तसंच आहे, फक्त लोकांना दाखवायसाठी काम करायचं. कृष्णा किचन मध्ये जाते म्हणजे काम करत असणार असंच वाटत असणार लोकांना, पण ती कसं काम करतीये हे नाही बघायला येत कोणी. कृष्णा, माझं फक्त तोंड दिसतं, पण मी का बोलते हे नाही दिसत कुणाला. आता काय हे सगळं मलाच आवरायला पाहिजे. आत्या बोलवलं का? आओ अहो तुम्ही कशाला करताय? तुम्ही व्हा बाजूला, मी आवरते समजा. मग हे आधी आवरायला काय झालं होतं की मी काम करायला याची वाट बघत होतीस? अहो तसं नाही आत्या, मी रायाला आवडीची भाजी इचरायला गेले होते. का? त्याच्या एकट्याच्या आवडीची का? घरात दुसरी माणसं राहत नाहीत? सगळे एकत्र राहतो ना, मग सगळ्यांच्या आवडी जपायला नको? तुमचं अगदी बरोबर आहे आत्या, पण माझं ठरलंय आज मी तुमची आवड जपणार आहे. म्हणूनच रायाला तुमच्या आवडीची भाजी कोणतीही इचरायला गेले होते. कायम तुम्हीच बाकीच्यांच्या आवडी निवडीचा विचार करता, म्हणून खास तुमच्यासाठी आज तुमची आवडीची भाजी बनवणार आहे मी. आत्या मला माहित आहे मी तुम्हाला लई त्रास दिलाय, मला त्यासाठी माफ करा की. मी ठरवलंय यापुढे तुमचं मन जिंकायचं आणि तुमच्या मनाप्रमाणेच वागायचं. मी प्रयत्न करणार आहे. आत्या तुम्ही लई प्रेम करता ना रायावर? मी रायाच्या संसारात काही बी कमी पडून देणार नाही आणि तुम्हाला दिलेलं वचन बी पूर्ण करणार आहे. फक्त माझ्यावर थोडासा विश्वास ठेवा. आणि आता जाऊन तुम्ही आराम करा, बाकीचं सगळं मी आवरते. ठीक आहे, पण ही सगळं काम व्यवस्थित करीन, तुम्ही काय बी काळजी करू नका. तुम्हाला तक्रार करायची एक बी संधी देणार नाही बघा मी. आत्या आता काय झालं? अहो मी बघितलंय दरवर्षी विधात्यांच्या घरात या महिन्यात गोंधळ असतोय ना, मग ह्या वर्षी नाहीये का? आज किती तारीख आहे? आज 18. अगं आजच आहे किती तिथी? हा, मी कशी काय विसरले? बरं झालं आठवण करून दिलीस, नाहीतर गोंधळ राहिला असता. थांब मी आले यांच्या कानावर घालून. ऐका की, रायावर राग नका की धरू. तुमचा जसा त्याच्यावर जीव आहे ना तसाच त्याचा बी तुमच्यावर लई जीव आहे. होता, आता तो तुझ्यावर आहे. तो विसरलाय आईला. असं अंतरा अशी का रडतेस ग तू? भीती वाटतेय तिला, ऋतिक सोबतही तिचे लग्न मोडेल म्हणून. अंतरा अगं इडी आहेस का ग तू? आम्ही सगळे आहे ना तुझ्या सोबत. अजिबात काळजी करू नको तू, काय बी होणार नाही. हा, ह्या वेळेला एकदम व्यवस्थित होईल सगळं.
त्यावेळी तू थांबला असतोस तर आज ही वेळ आलीच नसती राया. हे बघ अंतरा, त्यावेळेला जे काय घडलं ते आपल्या हातात नव्हतं. तरी बी या सगळ्यासाठी मी तुझी माफी मागतो. या वेळेला तुझं लग्न अगदी 2 गडाकात लावून देणार आहे मी. या घरात तुला कसलीच कमी पडू देणार नाही. तुला जी काय पाहिजे ना सगळं या घरात मिळेल. खरंच? मग तसं असेल तर मग मला वचन दे, मी मागेन ते सगळं मला या घरात मिळेल. मी वचन देतो तुला. ठीक आहे. रंजना, अगं हळकुंड, सुपारी, इड्याची पानं, खारी खोबरं आणलंस ना? सगळं ठेवलंय तिथं चौकटीच्या शेजारी आणि आंब्याची मेट पण रवली आहे. गहू ठेवलत का? वय वय ते बी दिलंय की. अगं होते. चला गाण्याला सुरुवात करूया. थांबा, येऊ द्या जरा. घरच्या सुनबाईला तिचंच क अक्षरापासून नाव आलंय ना. वय वय. कृष्णे, ए कृष्णे, लवकर ये घाणा भरायला. हा आले भैयाजी. आले. चला करूया सुरुवात. घानाजी भरीला आधी तुळशीला विडा ठेवा, तुळशीला विडा ठेवा, मग मूर्त मेळावा. कृष्णे, तू म्हण की एखादी ओवी. अगं तुझा आवाज लई गोड आहे बघ. अहो नाही भैयाजी, मला नाही जमणार. म्हण ना, तू छान म्हणशील, म्हण ना. हाय का आता? अगं एवढी शिकलेली आहेस, जमतय तुला, मला चांगलं माहित आहे. अगं सगळे म्हणतायत तर म्हण की ग. घाना मी बरी येते गणराया रे गणपती, अक्षदा टाकायाला आले शंकर पार्वती, अक्षदा टाकायाला आले शंकर पार्वती. जात्यानं सवला तुला सुपारी बांधयली, सुपारी बांधयली, नवऱ्या हळद लागयली, सुपारी बांधयली, नवऱ्या हळद लागयली. जात्यानं सवला तिळ तांदूळ तुझा घास, तांदूळ तुझा घास, नवऱ्या मोत्यानं याचा घस. घ्या मजा करून, लवकरच तुमच्या आयुष्यात वादळ येणार आहे. कृष्णे, जा हळदी कुंकाचं ताट घेऊन किचन मधून. आलेच. अगं तुला नाही म्हणित, ह्या आजकालच्या पोरी आहेत त्या का नाही, त्या अशाच करत्या त्या, म्हणून त्यांचं सांगत होती. नाही हो, असं कसं बोलता तुम्ही? आता अंतराचंच बघा ना, एवढी शिकलेली सवरलेली गोरीपान पोरगी, पण तुमच्या ऋतिकशी लग्न करतीयच ना. तर माझा ऋतिक बी लाखात एक आहे. एच नाही, आर काढ. अगं दीदी, आर तर रायादाच्या नावाचा असतो ना. पण मी ऋतिकचं स्पेलिंग आर ने लिहिणार आहे. तू आरच काढ. आर माझ्यासाठी लकी आहे. बाई लईच प्रेम दिसतंय तुझा अंतरा ऋतिकवर. उद्या ही मेहंदी रंगते का नाही बघच. नवरी नव प्रेम करून काय होणार आहे? नवऱ्यानं पण बायकोवर तेवढंच प्रेम करायला पाहिजे, तेव्हाच मेहंदी रंगती ना. हा मग आमच्या ऋतिकचं बी अंतरावर लय प्रेम आहे बर का.
अहो म्हणून तर आम्ही लगीन लावून देते या. काय दादा? तू काय करतोयस इकडं? ते फुल भुयाजी मला म्हणली की बायकांना काय पाहिजे का बघून ये. म्हणून आलो होतो. काय पाहिजे का लगेच आणून देतो. नाही नाही, काय नाही लागत आम्हाला. बर. अगो बाई, माझं एक लई महत्वाचं काम राहिलंय अंतरा. मी पटदिशीने ते उरकून येते. नाही, दोन्ही हातावरची मेहंदी काढूनच जा ना. अगं लई महत्वाचं आहे, ते करून येते की पटदिशी. नाही, खुली ते करेल ना काम. तू माझ्या हातावरची मेहंदी पूर्ण केल्याशिवाय कुठेच जायचं नाहीस. खुली त्या सांग ना हिला. अगं ए कृष्णे, लागलीच घे की दोन्ही बी हातावर मेहंदी काढून. तुझं काय काम असेल ती मला सांग, मी येते करून. नाही नाही, तुम्ही कशाला, मी करते नंतर. बरं, तुम्ही काढा मेहंदी, मी आलीच. रंजना, जा, देवी आली. तिच्या हातात लिंबू दे, तिला हळद कुंकू लाव, तिचं मळवट भर आणि आपल्या घरासाठी काय मागायचं ते मागून घे. आई देवी, तू या कार्यक्रमाला आलीस, आम्ही धन्य झालो बघ. तुझा असाच आशीर्वाद राहू देत विधात्यांच्या घरावरती. आमच्या घराला कुणाची वाईट नजर नको लागू दे, एवढंच मागणं आहे बघ. लय पुण्य कमावली तुझ्या लेकानं, तुझ्या नवऱ्यानं. लय मोठी जागा मिळवली माणसांच्या मनात. तीच मनात चलतय. तुझ्याच नात्यातलं कुणीतरी तुझ्या वाईटाव टपलंय. वाटोळ करायच्या माग लागलंय. देवी आई, तूच सांग कोण आहे ती. तुझ्या जवळचं आहे कुणीतरी, ती तुझं लय वाटोळ बघतोय. रंजा, अगं आवर की मळवट भर, अजून पुढला लय कार्यक्रम आहे. नाही, थांब, मला जाणून घ्यायचंय कोण आमच्या वाईटावर येते. तुझं तुझ डोकं शांत ठेव, नीट विचार कर. तुझं तुला समजल. आई, उद्या घरात मंगल कार्य आहे, त्यात तर काही व्हायचं नाही ना. उद्याचं लग्न सुखरूप पार पडू देत म्हणजे झालं. कसं पार पडल? तुझ्या घरची लक्ष्मी उद्या रुसून निघून जाणार आहे. राया, आवर लवकर. हे बघ, तुझे कपडे बेडवर काढून ठेवले ती, नाहीतर आई नेळीस विचारत बसशील कुठे आहेत आणि मी कामात असायचे. आणि टेबलावर चहा बी ठेवला, तू पिऊन घे थंड व्हायच्या आत. आज लय काम आहे ती बघ, पटापट उरकावं लागल. आवर आवर आवर. ऐको, घाबरले की. घाबरायचं काय त्यात, मीच आहे. की हे काय मधनच काय तवा, माझी बायको, माझी खुली, लाजायचंय काय त्यात. अरे हो, पण वेळेचं जरा भान ठेवावं. प्रेमात वेळेचं भान ठेवायचं असतंय वय. जी भान हरपून टाकतं तीच खरं प्रेम. आणि दिवसेंदिवस जरा मी जास्तच प्रेमात पडत चाललोय तुझ्या. हो ना,
मग आजच्या दिवसापुरतं तुझ्या प्रेमाला जरा आवर घाल, कारण मला लई काम आहे ती जेवण बनवायचंय. ती आई बघल. अरे लग्नासाठी हार फुलं आणलीत का नाही ती बघायचं आहे. आचार्यांना समजून सामान काढून द्यायचं आहे. ते अनिल बघल. राया येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार करायचा आहे मला. ती गुली मावशी बघतील. लग्नाची तयारी करायची आहे. ते भाऊसाहेब बघतील. हुई जिसने औषधं द्यायची आहे ती सोड. हुई तिची ती घेईल. हो ना, मग मी काय करू? तू फक्त माझ्यावर प्रेम कर. तर ब्रेक लाव तुझ्या गाडीला. अगोदर माझ्या कामाचं बघूयात आणि त्यात वेळ मिळाला मग प्रेमाचं बघूयात. हा म्हणजे मी सगळ्यात शेवटी. आता तर तुला सोडतच नसतो बघ. अरे असं काय करतोयस भाऊसाहेब? अगं बाई, आज कुणीतरी लई गोड दिसते. मी काय म्हणते भुयाची, आज लोकांना प्रश्नच पडत, नक्की नवरी कोण आहे ती? हा मग तुला काय वाटलं मी म्हातारी झाले म्हणून तर मंडपापासून लांब उभी राहणार आहे? नाहीतर माणसं मलाच नवरी समजून मंडपात उभी करतील. या बरं तुम्ही इकडे बसा. या तुमचा खाव घेऊन आलीये मी. ही घ्या. हे काय आहे? तसं तुम्ही म्हातारं नाहीये, पण पुढे जाऊन म्हातारं होऊ नये म्हणून औषध आहे. ही घ्या आणि गोळ्या बी घ्यायच्यात तुम्हाला. आजचे दिवस सुट्टी दे की, नाहीतर कट्टी. अजिबात नाही, सुट्टी कशाला पाहिजे? भैयाजी, आज लग्नाची लई गडबड आहे आणि त्या गडबडीत तुम्ही आजारी पडलात तर आपण काय करायचं सांगा मला. तुझं समजा खरं आहे ग, पण आज मला भूकच नाहीये. हा अशी कशी भूक नाही? तुम्हाला प्यावंच लागेल बर का, नाहीतर मी इथनं जातच नसते. मग राहू द्या बाकीची कामं. बरं बाई, आण इकडं. तू माझं ऐकणार नाही, दूध पिल्या बिगर मला सोडणार नाही. हा आता कसं? आणि आता येळेवर गोळ्या घ्या. घ्याल ना? मी परत अर्ध्या तासाने येऊन बघणार बर का. अरे यार, या ना कोणीतरी इकडे. मला नाही येत साडी नेसता. कुठे गेले सगळे घरचे? मला माहिती आहे ना मला साडी नेसता येत नाही. मग कुठे गेले ही? कोण आहे? मी आहे कृष्णा. आता हिचं सकाळी सकाळी तोंड बघायला लागेल. काय हिचं काम? हा बोल. अगं आवरलंय का तुझं? नाही अजून. दरवाजा उघड ना. चहा घेऊन आले होते तुझ्यासाठी. हा ठेव तिथे. हे घे. ठेव ग. अगं हसायला काय झालं? नाही नेसली मी कधी साडी एकटीने. नाही येत मला साडी नेसता. काय करू मी? गांत्रा, मग काय झालं? मी आहे ना, मी नेसवते तुला साडी. थांब, ये इकडे उभं राहा. बघू. थँक्यू. अगे थँक्यू काय त्यात? ते पहिले सोड. छान दिसतेस. मी आहेच छान. कृष्णा, त्या नीऱ्या जरा नीट कर ना. मला वाटतं त्या नीट नाही झाल्या. हा ही तर फक्त सुरुवात आहे. मला एकदा या घरात येऊ दे, मग बघ. तुझे नाही हाल करून तुला या घरातून बाहेर काढलं तर मी पण अंतरा नाही. त्यासाठीच तर मी या घरात येतेय.
बघ बरं झालं काय व्यवस्थित. हो, थँक्यू सो मच कृष्णा. तू आली नसतीस तर आज मी दिवसभर तयार होत राहिले असते. बरं, पटदिशीने तयार हो. हळदीसाठी बायका येतच असतील. आणि हो, मदत लागली तर नक्की हाक मार. हो. हा, मी बाकीची कामं आटपून घेते. आलेच. नमस्कार. काय ग, पहिल्यांदाच बघत असल्या का काय बघतेस? कसं दिसतोय? भारी दिसतोय ना? अगं हलक्यात कामच नसतंय आपलं. हा, म्हणजे बरा दिसतोय. हो का? बर, मी कपडे बदलून येतो मग. नाही, भारी दिसतोयस. अगं ही काय, तू आवरला नाहीस अजून? आता काय लग्न झाल्यावर तयार होणार आहेस? जबर पटकन आवरून घे. आता ती कामं करते आणि मग आवरते. मी तुझं काही बी ऐकणार नाही. तू पहिले तयार हो, बाकीचे काम मी करतो ना. आणि ती राहिलेली काय? मामा, मामी. मामे, कसं आहेस मामा? आम्ही एकदम मस्त आहे. तू कशीस? बरी आहे. बरं, तुम्ही दोघं बसा, मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन आले. अगं थांब इकडे. तू अजून तयार नाही झालीस होय ग? ती नाश्ता बिष्टा राहू दे बाजूला, जाऊन पटदिशी तयार हो जा. अगं सून आहेस तू या घरची, आणि लगीन घरामध्ये कुणी असं राहतं वय? जा बघू तयार हो. अगं बाकीची काम. मी तिला तीच सांगत होतो, ती माझं ऐकतच नाही. हो, आवरते. हा, आलेच. एवढं ऐकून दाखवायची गरज नाहीये. मामा, मी चला बस. म्हणजे अगं खुश होण्यासारखं या लग्नात काय आहे? त्या ऋतिकच्या नावावर कारखाना नाही, पैसा बी नाही, आणि त्याच्या नावावर जमीन बी नाही. तरी सुद्धा या लग्नावर तू होकार दिलायस. बरं, होकार दिलास तो दिलास, वरून तू एवढी खुश आहेस? नाहीतर काय. अगं या घरात बुलीला आणि ऋतिकला अजिबात इज्जत नाही, त्यावरून तुझी काय अवस्था होईल बघ. अगं तुला श्रीमंत घरातला नवरा पाहिजे होता, आणि यांचे तर खायचे वांदे. तुला या ठिकाणी किती लाचारी जीवन जगावं लागेल याचा विचार केलायस? पटतंय मला तुमचं डॅड. मी नाही लाचारीत जगू शकत. ह्या वेळेला तुझं लग्न अगदी धूमधडाक्यात लावून देणार आहे मी. या घरात तुला कसलीच कमी पडू देणार नाही, मी वचन देतो तुला. म्हणजे अंतरा, हे सुद्धा लग्न मोडायचा विचार नाही तुझ्या डोक्यात? नाही डॅड, मी आता हे लग्नही करणार आणि मी श्रीमंतीत पण जगणार. समजना माझ मला आता वागण आभाळ तू माझ. समजना माझ मला आता वागण आभाळ तू माझ. जीन झालं चांदण. ओठांवर तुझं
माझ गीत जपलं या काळजात फिरतीच न्यारनात खोडाली या बाकी जगारीत बोलत आज काकण आभाळ तू आता फोटो सेशन बंद. आता मस्तपैकी नाव घ्या एक. पहिलं कोण घेणार सांगा. अरे आता कशाला कोण घेणार सांगा. पहिलं नाव कोण घेणार सांगा. घेतो मी. आता माझ्या वागा नाव घेतो अंतराचं. नाव घेतो अंतराचं. डोक्याला बांधून बाशिंग. नाव घेतो अंतराचं. डोक्याला बांधून बाशिंग. माझं नाव ऋतिक कोरडे. तालुका सातारा, जिल्हा वाशिम. अंतरावहिनी आता तुम्ही काय की नाव. नाव घेते ऋतिकचं, चूक भूल घ्यावी द्यावी. नाव घेते ऋतिकचं, चूक भूल घ्यावी द्यावी. आता या घराची माझ्या हातात असणारी चावी.